वसमत इथं तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव या बँकेचा वसमत शाखेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। ही बँक मोठ्या कमानसमोर HDFC बँकेजवळ वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी आहे। छोट्याशा रूपापासून आज ही वटवृक्ष झालेली बँक म्हणजे तुळजाभवानी अर्बन बँक होय, असं बोलताना ते म्हणाले। एकूण 21 शाखा असलेली ही बँक आहे। या बँकेचा एकूण व्यवसाय हा 1000 कोटी क्रॉस केलेला आहे। त्याचप्रमाणे 600 कोटी रुपये ठेवी असलेली ही बँक आहे। 400 कोटी रुपयाचं कर्ज आतापर्यंत वाटप केलं या बँकेनं। अतिशय नावारूपाला आलेली बँक म्हणजेच तुळजाभवानी अर्बन बँक होय। या बँकेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी शेजूळ, तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजूळ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख, विभागीय अधिकारी निरपणे गणेश, शाखा व्यवस्थापक विठ्ठल आर्दड आणि प्रसाद शिंदे, संदीप काळे, नवघरे वैभव, गणेश लोखंडे आदी सर्व कर्मचारी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। तुळजाभवानी अर्बन बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी आज आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे स्वागत शाल श्रीफळ देऊन केलं। आलेल्या प्रत्येक ग्राहकांनी तुळजाभवानी अर्बन बँकेला शुभेच्छा दिल्याचं दिसून आलं। वसमत शाखेची अतिशय सुसज्ज इमारत, त्याप्रमाणेच अतिशय मनमिळावू येथील कर्मचारी, स्टाफ तसेच सर्व काही अतिशय चांगले असलेले बँक म्हणजे वसमत येथील तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव। नमस्कार, मी दीपक पवार, शाखा व्यवस्थापक तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव। तर तुळजाभवानी अर्बनची सुरुवात ही 2006 मध्ये झालेली आहे आणि 2006 ला पतसंस्थेच्या रूपानं हे एक रोपटं आमच्या साहेबांनी लावलं होतं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे म्हणायला हरकत नाही। आज रोजी तुळजाभवानी अर्बनच्या 21 शाखा आहेत आणि एकूण व्यवसाय हा 1000 कोटी क्रॉस केलेला आहे। त्यात 600 कोटी रुपयाचे आमच्याकडे ठेवी आहेत आणि 400 कोटी रुपयांचं कर्ज आम्ही आतापर्यंत वाटप केलेलं आहे। तर एकूण आमच्या 21 शाखा आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर आहेत। आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत शेजूळ साहेब आहेत आणि ते आबेगाव येथील रहिवासी असून बीड जिल्ह्यातील आहेत। तसं पाहता तुळजाभवानी अर्बनचा व्यवसाय हा छोट्या लोकांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत सर्वांसाठीच आहे। तर आमच्याकडे अल्प व्याजदरात कर्जही मिळतं, सोने तारणही आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आणि ठेवीलाही चांगल्या प्रकारचा व्याजदर आम्ही देतो। तसेच बचत खात्याचा व्याजदरही आमच्याकडे चांगला मिळतो। तर वसमत परिसरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की त्यांनी आमच्याकडे येऊन एकदा आमची सर्व्हिस कशी आहे ते अवश्य पाहावं। NTV न्यूज मराठी, वसमत।